नको खायला नको सर्दी जास्त ते पडत सर हवा येते. हो गरमी व्हायली. इकडून खिडकी उघड नाही इकडून पासायचं नाही व्यवस्थित माझी निघून असं करणं असं नाही ते तिकडून उघडत असं मॅडम म्हणले खूप पाजू म्हणले पण तिला हे ग एक अंगडावर होती का डाळ पुशी आताच कसं होत आहे. 2 घंट्याच्या बाद पाजतात. एक बी घंटा झाला डाळ डाळ आम्ही ऐकू लागलो ती देवाची ती एकच असते लगेच काय झालं विचारलंच नाही मॅडम काय झालं विचारलं असतं कसं झालं काय झालं तुम्ही सांगितलं की कशाला विचारू त्या गप्पा त्या म्हातारीने सांगितलं असं मी म्हणाले आवाज कसा येईना मला वाटलं लावायला तरी मी आठवलं तर मी म्हणलं लगेच झालं ग बाई झालं म्हणजे आधी थोड्या वेळ थांबून मग आणते तर बरोबर टाइम म्हणजे 4:36 मिनिटात आणि लगेच आवाज आहे ना 2-3 सेकंदांना प्रयत्न केला असता टाकी पडली नसती पण मी म्हणलं मला पहिल्या वेळेस माहिती आहे आता मी काहीच करणार नाही तुम्हीच करा म्हणलं काय होती मस्त आवाज मी काहीच करणार नाही म्हणलं तुम्हीच करा काय करायचं मला माहिती सगळं बाहेर येऊस्तोर दिलं काहीच खाल्लं नाही जागेवर बसलेलंच होते तसेच करतात ग कुठे बी नाही तिला त्याच्यानंतर म्हणलं होतं तुमच्या इथं आणले तर तुम्ही काहीच करणार ती आवडतं का मी देऊ तुमच्या बाळाचं तुम्ही काहीच करत म्हणल्यावर काय म्हणून डॉक्टर मॅडम जाऊन बसली ती वरी नाही सलाईन लावलेली होती ना मॅडम नव्हती हो इंजेक्शन सलाईन लावून वर गेली बोलून गेले तेवढा टाइम चांगला असेल ना तेवढा क्रीम लावून चालले सर म्हणले मी क्रीम लावली तर थोड्या वेळात होईल म्हणे प्रयत्न तेवढी नाही झाली परेशानी नाही की मी म्हणाले ना ते तिला पहिले तिला ती याम केल्यामुळेच नाही झाली खरं म्हणतं आपण हसायला तिला हो तिला पहिले खोट्या कळा होत्या नंतर खोट्याची येतात ना मग आधी एकदम पाठी लागल्या का त्या खोट्या होत्या त्या गोळ्या खाल्ल्याच्या नंतर मग खऱ्या चालू झाले पोट दुखलं म्हणून मला कळलं नाही पोट दुखलं नाही आईचं डबलं छान होतं पोटाचं ते स्वातीला पोट दुखलं आईचं डबलं छान बस पाण्याला सगळं झालेलं कळलं त्या बाटली नाही ही दहावी बाटली पोट दुखलं नाही सगळं लागले पोट दुखलं पोट जास्त दुखत सगळंच करायचं ते या असं मग नंतर बघायचंय तिला या असं आले आता फिरून फिरून सगळीकडे असं चालू आहे कॅमेरा मग बोलता नाही आखीत बोल द्यायली माहिती का काय ती फोटो बनायली तुमचं काहीच नाही आमचा विषय झाला तर ती मला आलत्या मी मला येऊ दे मला बी येऊ दे त्याला बी येऊ द्यायला बाय करू का तर आता थाल्या म्हणते मोबाईल आता काही दुखत नाही तो आता तुझ्या मनावर आली दीदीने लई बेजार तिला माहिती होतं ना ती म्हणली शेवटीला सहन करत लागणार किती मजाक करून लागली तिच्या मायपेक्षा तर जरा बरंच केलं तिची माय तर कशी करत होती खूपच जास्त आहे बघ ना किती वाजता 2 वाजता दुखायला किती तुला 1 वाजल्यापासून सुरू झालं दुखायला आणि 3:30 हो पण दुखायचं बघा 3-3.5 तासच झालं ना आई बोलली होती ना तिच्यामुळे
एवढं सगळं एवढं तुम्ही का आले तिचं कोण सांगू हीच तिनेच सांगितलं तिच्याच पोटात काय घातलं ते ब्लॅक तीच कॅल्शियम घातली नांदेडला जायचं चांगलं होतं ते मी देखत सांगितलं म्हणलं तिला एवढा खुर्चीवर विश्वास बसून 4-5 दिवस झाले डिलिव्हरी नॉर्मल केली मॅडम मला मॅडमवर विश्वास इतका विश्वास येतो आधी तिकडे कशाला फिरला तुम्ही म्हणलं ना पैशासाठी मी सांगितलं ना. नाही आधी तर आपण कोणी सांगू तुम्ही सांगितलं मी स्वतः तर म्हणले नव्हते मला तिथंच बोललो की बोलून तिच्या आधी कुठे बोललो तर मग काय गेलं हो ते म्हटलीस काकू कॅबिन मला- लगेच सांगितलं काकू म्हणत होता, हरभरा मीही गेलो होतो पैशाची अडचण ती म्हणली आधीच काय काकू म्हणत होता, हरभरा मीही गेलो होतो काय झालं की नाही पण तिनं सांगायची गरज नव्हती ना नाही मी हिला म्हटलं ते गोळी डिलिव्हरी सांगायची काय हे केव्हा सांगितलंय मॅडमला काहीच नाही सांगितलं आले सोनदादा बायाला म्हणलं आता बाहेर जे सांग सोनदादाने ह्या दोघांना सुरूच केलं ते सांगणंच म्हणजे आधी पण बाहेर जे सांगत ना ते त्या बाहेरला मॅडमला सांगत लागतो ना काय घडलं म्हणून ती बाई म्हणली मी बोलणारच नाही आम्ही पेशंट आणला नाही म्हणली सोबत आई आणि ती सोनदादा म्हणली आम्ही पेशंट कुठे आहे आणलंच नाही म्हणली आम्ही आणावं का विचारलं आलोत म्हणजे हा, कोणत्या दवाखान्यात खाली उतरवणार म्हणलं येईन सिव्हिलमध्ये हे आता सध्या असं म्हणलं मी तर येणार आहेत का नाही सांगा आम्हाला आणायचं कळते पण आधी काही कन्फर्म नव्हतं नाही ते यायचं म्हणून नाही आल्यास नाही तर मग फोन करायला मी मॅडमला तर हे शब्द बोललीच नाही गपचूप काय केलं. आता त्या बाहेर कशी त्या माणसाला ना त्या बाईला म्हणलं लुगड्यावाल्या जर तपासित असतील तर आम्ही आणतो 500 रुपये. असं म्हणलं हां मॅडम जर खाली येत असतील तर आम्ही आणतो तर आता काय पेशंटला आणलं नाही असं म्हणले त्याच्यानं तुम्हाला फोन लावला लागले घेऊन यायला जाऊ दे म्हटलं मॅडम म्हणते तुम्हाला कोण सांगितलं नाही म्हणून थोडी खिडकी उघड वार येते उघडच नाही मी आम्हाला एक वर पंखा गेला उघड आधी खिडकी बोलली असती तर घाम यायला मिळतं आता लेकरांना सर्दी गोड जोर येतो नको इकडून वार येते ही तिकडी आहे ते उघडं झालं असं कसं आहे? मी एक वर केला असता पंखा दाबून. हा एक वर इकडं नाही लागत हवा. बंद करते खिडकी बंद बापू नाही ढकल ढकल उघडली त्यानं आता पंख्याचं बटन दाबलं की शिकायले होईल पलीकडचा लावी त्याला पंख्याचं बटन दाबलं की आजीबाई शिकायले आजीवरच गेले का काय केलं शिकायला जवळ गेला की शिकायचं आवाज पंख्याचं बटन दाबलं की शिकायचं आवाज बी मोठा यायला शिकताना दुःख लागलं ना आधी बाळाला बघून सुटला फोटो बिटो खायचं ते म्हणाला काय पोटी खायला